बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट हाती येते। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल लागतायत। आता धाराशिव जिल्हा परिषदेत तेरखेड्यातून शिवसेना उमेदवार विकी चव्हाण हे विजयी झालेले आहेत। तानाजी सावंतांच्या पुतण्याऐवजी त्यांनी तिकीट मिळवलेलं होतं। धाराशिव जिल्हा परिषदेत नौखा पैलवान विकी चव्हाण यांनी विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि ते विजयी झालेले आहेत। विकी चव्हाण यांनी काँग्रेसच्या बिभीषण खामकर यांचा दारुण पराभव केलाय। तेरखेड्यातून शिवसेना उमेदवार विकी चव्हाण हे विजयी झालेले आहेत। तानाजी सावंत यांच्या पुतण्याऐवजी त्यांनी तिकीट मिळवलेलं होतं। आपण आकडेवारीवर एक नजर टाकूया। 731 पैकी 578 जागांचे कल हाताहाती यायला लागलेले आहेत। 200 जागांवरती भाजप आघाडीवर आहे। अनेक जागांवरती विजय देखील झालेला आहे। 137 जागांवरती शिवसेना आघाडीवर आहे। सांगलीमध्ये सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई विजयी झाल्यात। बागणी गटातून मोहिनी खोत या विजयी झालेल्या आहेत। सांगली जिल्हा परिषदेत सुनबाईंच्या विजयानंतर सदाभाऊ खोत यांनी मुलासह मोठा जल्लोष केलेला आहे। त्या जल्लोषाची दृश्य समोर येताना आपण पाहतो। सांगली जिल्हा परिषदेच्या बागणी गटातून सदाभाऊ खोत यांच्या सुनबाई मोहिनी खोत या विजयी झाल्यात आणि मोहिनी खोत यांच्या विजयानंतर सदाभाऊ खोत यांनी आपल्या मुलासह मोठा जल्लोष केलाय। कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांना आपल्या खांद्यावरती उचलून घेतलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सदाभाऊ खोत हे कायमच प्रयत्नशील होते। त्यांना कडवं आव्हान होतं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं तर फलटणमध्ये रणजितसिंग निंबाळकरांना मोठा धक्का बसलेला आहे। फलटणमध्ये शिवसेनेच्या 5 जागा आहेत, भाजपच्या 2 तर राष्ट्रवादीची 1